तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी संपली आणि हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग नाही असा दावा वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टामध्ये बाजू मांडली आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 24 एप्रिलला होणार आहे। तर आरोपींना वाचवण्यासाठी मोठी फौज उभी करण्यात आल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला। आरोपींना वाचवण्यासाठी एवढी मोठी फौज उभा झालेली आहे। जर ह्याच्यात संबंध नसता तर हे दिसलं असतं कुठेतरी, ह्याच्यात विसंगती दिसली असती। अशी कुठे विसंगती दिसत नाही। पुढे काय नाही, पुढे आता 24 तारखेला ज्यावेळेस सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान आम्ही सुनावणीच्या वेळेस प्रत्यक्ष हजर राहू आणि पुढची काय दिशा आहे, पुढे काय होतं हे आम्ही पाहू।